Hello friends, today we have to learn question number 7 of practice set 2.6. Okay, in this video we will learn question number 7 and question number 8, two questions, because both questions are too much larger. Okay, now see, question number 7 is what? Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. असा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. पहा मित्रांनो, त्याचा मराठीत अर्थ. प्रतीकला 8 तास लागतात 36 किलोमीटर जायचं डाऊनस्ट्रीमला, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, आणि पुन्हा जिथून निघला होता पुन्हा परत यायचं. प्रतीक ज्या बोटनं जातोय त्या बोटची स्पीड आहे 12 किलोमीटर प्रति तास. तर त्या वॉटर करंटची म्हणजे पाण्याच्या प्रवाहाची स्पीड काढायची. ओके, Suppose Pratik is traveling by this boat and this is the water here, and the speed of boat is given here. First, what is given we will write first. Of speed of boat, what is given, question is on screen पहा, is 12 किलोमीटर पर आवर, आणि हे आहे मनन लिही नाही तर हे काय बेटा, याला म्हणू आपण गिवन. ही आहे गिवन, हे गिवन. ही जी स्पीड आहे तर ही आहे 12 किलोमीटर पर आवर. ओके, नाउ वी हॅव टू कन्सिडर और वी हॅव टू सपोज द स्पीड ऑफ दॅट वॉटर करंट. आप लेट द स्पीड ऑफ water current be x किलोमीटर पर आवर. लक्षात घ्या, तासाला ते x किलोमीटर पर आवर न त्या पाण्याची स्पीड, पाणी पण ओढतं. ओके, वेन this boat goes to downstream like this is downstream, then when boat goes to downstream, then that water drag to boat to downstream, right? Downstream हे जे एरो दाखवायलो ना, हा डाउनस्ट्रीमचा आहे, डाउनस्ट्रीम. ओके, या ठिकाणी. आणि जर रिवर्स यायचं झालं तर ते काय, अपस्ट्रीम. ओके, नाव सी, हे रिवर्स, बट फ्लो इज इन डाउनस्ट्रीम. नाव सी कसं करणार आहोत आता. देअरफॉर आता याच्या दोन स्पीड असतात. जाताना काय होणार आहे, त्या डाउनस्ट्रीमकडे जाताना म्हणजे प्रवाहाच्या दिशेने डाउनस्ट्रीमकडे. वेन बोट गोज टू डाउनस्ट्रीम, देन वी हॅव टू ॲड दॅट स्पीड ऑफ वॉटर करंट इन स्पीड ऑफ बोट डाउनस्ट्रीमकडे जाताना. कशामुळं, कारण त्याची स्पीड डाऊन. देन इफ वेन बोट गोज टू डाउनस्ट्रीम, देन स्पीड ऑफ बोट will increase because water will drag to downstream, right? Now see, speed of boat in downstream is equal to 12 plus x अशी होईल. ओके, 12 plus x किलोमीटर पर आवर. ओके, अँड बिकॉज डाऊनस्ट्रीमकडे कशामुळे एवढी येईल 12 plus x. 12 ही काय स्पीड ऑफ बोट आहे, 12 किलोमीटर पर आवर. ही कोणाची स्पीड आहे, बोटची. आणि त्या वॉटर करंटची स्पीड किती आहे, x. म्हणजे या वेन बोट वॉन्ट्स टू गो डाऊनस्ट्रीम, देन द स्पीड ऑफ बोट will increase by x kilometer per hour because we have to add the speed of water current when the boat goes to downstream. जेव्हा डाऊनस्ट्रीमकडे जाते तेव्हा आपल्याला त्या बोटची स्पीड प्लस त्या वॉटर करंटची स्पीड ॲड करावं लागेल. मग 12 plus x किलोमीटर पर आवर. नाव स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम
नाव इज इक्वल टू, आता बोटची स्पीड, आता ही बोट समजा इथं 36 किलोमीटर पण गेली, पुन्हा रिवर्स यायचं. बोट मीन्स प्रतीक वॉन्ट्स टू कम रिटर्न बाय बोट टू अपस्ट्रीमकडे यायचं, वरती यायचं. देन वी हॅव टू सबट्रॅक्ट द स्पीड ऑफ वॉटर करंट फ्रॉम द स्पीड ऑफ बोट. आता त्याला अपस्ट्रीमकडे येताना काय, त्याला इकडे यायचं असेल, या साईडला, या दिशेने यायचंय, परंतु त्या पाणी काय करेल, वॉटर विल ड्रॅग टू बोट टू डाऊनस्ट्रीम. त्याला यायचं अपस्ट्रीमला, पण पाणी तिकडे ओढत असल्यामुळे काय, त्याची स्पीड, पाण्याची स्पीड त्या 12 किलोमीटर पर आवर याची बोटची, त्याच्यामधून ह्या वॉटरची स्पीड काय करावं लागेल, 1 किलोमीटर पर आवर आहे याची. तर याची सबट्रॅक्ट करावं लागेल, कारण त्याला वर यायचं, पाणी तिकडे वाढायला, म्हणजे त्याची स्पीड कमी होईल. किती न कमी होईल, त्या पाण्याच्या स्पीडनं कमी होईल. सो 12 - x किलोमीटर पर आवर. अंडरस्टँड? ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. आता काय करणार आहोत, आता त्याला जाऊन यायला, डाऊनस्ट्रीमकडून अपस्ट्रीमकडे यायला किती डिस्टन्स गेला, तो गेला 36 आणि येणार पण किती आहे, 36, बरोबर. तर त्याला जाऊन येण्यासाठी 8 तास. आता लक्षात घ्या, नाव टाइम इज इक्वल टू, व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या, हा फॉर्म्युला. आता काय करणार, टाइम रिक्वायर्ड टू कव्हर 36 किलोमीटर डिस्टन्स टाइम रिक्वायर्ड टू कवर 36 किलोमीटर डिस्टन्स इन डाउनस्ट्रीम इज इक्वल टू, या टाइमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे मग, 36 किलोमीटर अपॉन स्पीड किती आहे, स्पीड डाऊनस्ट्रीमची स्पीड किती काढली आपण अगोदर, 12 + x. हे मी सांगितलेलं आहे, त्या बोटची स्पीड प्लस त्या वॉटर करंटची स्पीड. आलं लक्षात. मग डाऊनस्ट्रीम म्हटल्यानंतर 36 किलोमीटर डिस्टन्स प्लस स्पीड किती आहे, 12 + x डाऊनस्ट्रीमची. ओके, डाऊनस्ट्रीमची 12 + x आहे. आवर स्पीड is given in kilometer per hour, so we have to write hour. Okay, and again one sentence, time. आता तो फक्त गेलाच नाही तर जाऊन पुन्हा आलाय अपस्ट्रीमकडे, वरती जाऊन आला या स्पॉटला. टाइम रिक्वायर्ड, फक्त जाण्यासाठीच 8 तास लागले नाही, जाऊन यायला त्याला 8 तास लागले, लक्षात घ्या. टाइम रिक्वायर्ड टू कव्हर 36 किलोमीटर डिस्टन्स in upstream इज इक्वल टू 36 किलोमीटर डिस्टन्स त्यांना कव्हर केलं अपस्ट्रीमकडे येण्यासाठी. मग काय होणार, डिस्टन्स किती आहे अपस्ट्रीमकडे येण्यासाठी, गेला 36, तर ह्या स्पॉटला येणं 36 किलोमीटर येईल ना, जाणं 36, येणं 36, तेवढंच अंतर यावं लागेल त्या स्पॉटला. इथं मध्येच नाही, जाऊन इथंच मध्येच नाही थांबलं, तर इथून इथपर्यंत आलं, म्हणजे 36 आला. डिस्टन्स 36 येण्यासाठीचं, पण स्पीड मात्र कमी होईल. स्पीड किती ना कमी होईल, त्या बोटच्या स्पीडमधून इकडं आता पाणी या दिशेनं फ्लो होतंय या साईडला डाऊनस्ट्रीमकडं, पण त्याला अपस्ट्रीमकडे यायचं म्हटल्यानंतर काय होईल, ते पाणी त्या ठिकाणी ओढल, वॉटर ड्रॅग टू डाऊनस्ट्रीम टू द बोट, त्या बोटला ड्रॅगकडे ओढील, म्हणून त्याची स्पीड मायनस करावं लागेल. देन द स्पीड ऑफ बोट विल डिक्रीज, त्याची स्पीड कमी होईल अपस्ट्रीमला. किती आहे त्याची स्पीड अपस्ट्रीमला, 12 - x. त्या बोटच्या स्पीडमधून त्या वॉटरची स्पीड मायनस करायची, 12 - x. ताण घ्यायचा नाही. बरंच काही वाक्य तुम्हाला तुमच्या कानावर पडतील, त्याच्यातले हलके वाक्य तुम्ही समजून घ्यायचे, दोन्ही पद्धतीने सांगतो, इंग्रजी मराठी. आलं लक्षात. टाइम रिक्वायर्ड टू कव्हर 36 किलोमीटर डिस्टन्स इन अपस्ट्रीम. अपस्ट्रीमला डिस्टन्स किती आहे 36 किलोमीटर, आणि स्पीड किती आहे त्याची अपस्ट्रीमला 12 - x. अपस्ट्रीम शब्द आहे हे, अपस्ट्रीम. ओके, अपस्ट्रीमसाठी मी याचा अंडरलाईन केलं म्हणजे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, फ्रॉम द गिवन कंडिशन, त्याला
फ्रॉम गिवन कंडिशन और फ्रॉम द गिवन कंडिशन. फ्रॉम गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार काय सांगते कंडिशन सांगा. जाऊन येण्यासाठी त्याला त्या स्पॉटला येण्यासाठी 8 तास लागतात. म्हणून काय करायचं, हे जाण्याचा टाईम आवरमधला जाण्याचा टाईम काय आला, डाऊनस्ट्रीमचा टाईम 36/12 + x हा प्लस येण्याचा किती आहे 36/12 - x इज इक्वल टू हे जाणं आणि हे परत येणं दोन्ही मिळून किती तास लागले 8 आवर्स. हे दोघं मिळून किती तास झाले 8 आवर्स. ओके, समजतं पा, सोपं आहे, अवघड नाहीच आहे. आता ह्याच्यामधून काय कॉमन काढता येतं, हेअर वी हॅव टू टेक 36 ॲज अ कॉमन. 36 कॉमन घेऊ, पहा करत राहू, बघा काय येईल तर 36 1s 36. ओके, डिनोमिनेटर जशाल तसा लिहायचा 12 + x. ओके, 36 1s 36. याचा डिनोमिनेटर काही नाही म्हणजे 1 असतो, ते 1 लिहायची गरज नाही, 1 राहिलं. तुम्ही म्हणताल 1 कसं आलं, 36 1s 36. 36 कॉमन प्लस आता इथं सुद्धा किती येणार आहे 36 1s 36. आलं लक्षात, अपॉन 12 - x ब्रॅकेट क्लोज. बघा 36 1s 36 आणि 12 + x जशाला तसं डिनोमिनेटरमध्ये, न्यूमिरेटरमधून 36 कॉमन घेतले प्लस अंशातून प्लस 36 1s 36 आणि डिनोमिनेटर मी ॲज इट इज ठेवलं, बरोबर, इज इक्वल टू 8. अंडरस्टँड, समजतं आणि समजायलाच पाहिजे, व्यवस्थित लक्ष द्यायचं, गडबड करायची. आता पहा, हे जे मल्टिप्लिकेशनमध्ये किंवा न्यूमिरेटरमध्ये 36 आहेत, याचा डिनोमिनेटर 1 आहे, तर इकडे डिनोमिनेटर होईल, इथं मल्टिप्लिकेशन तर इथं डिव्हिजन, याच्यात 8च्या डिनोमिनेटरमध्ये जाईल ते 36. पहा, देअरफोर काय इथं पहा 1 अपॉन काय होतं 1/12 + x प्लस 1/12 - x इज इक्वल टू काय ते हे 36 8/36 होईल, डिव्हिजनमध्ये 8/36 लक्षात घ्या. देअरफोर आता इथं क्रॉस जुबाळा जुरेजू असं करावं लागतं. मग पहा काय होतं ते 1 × 12 - x प्लस 1 × 12 + x अपॉन हे पहा 1 × 12 - x याचं मल्टिप्लिकेशन केलं, दोघं जण आहेत म्हणून ब्रॅकेट केला आणि प्लस 1 × हे 12 + x. ओके, आणि डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 12 + x एका ब्रॅकेटमध्ये इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 12 - x इक्वल टू आता याचं इक्वल टू 8/36. ओके, 8/36 इथपर्यंत कळायलाच पाहिजे, समजतं, अवघड काहीच नाही. मी जशाल तसं ठेवलं, फक्त या स्टेपला या ठिकाणी त्यांचं मल्टिप्लिकेशन क्रॉस आणि डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलं. ॲडिशनमध्ये असं असतं, तुम्हाला माहिती. आता थोडंसं मी हा भाग रफ करतो बरं का. 12 1s 12 x 1s x. ओके, प्लस 12 1s 12 x 1s x. अंडरस्टँड, अपॉन आता इथं एक 12 + x 12 - x इथं काय होतं, इथे एक्सपान्शन 8वा एक एक्सपान्शन आहे आपल्याकडे. a + b एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्यामध्ये a - b असलं त्याचं a² - b² होतं. ओके, हे रफमध्ये तुम्हाला सांगतो मी. मग इथं जर 12 + x आहे इथं आणि दुसऱ्यामध्ये 12 - x आहे, तर काय होणार आहे सांगा मला तुम्ही. हे समजा a आहे आणि हे आहे b, a b. मग इथं a² म्हणजे कोणाचा स्क्वेअर 12² - b² म्हणजे कोणाचा x², असं होणार. हेच लिहितो मी इथं, लिहू 12 + x 12 - x एक्सपान्शन काय 12². इथं मल्टिप्लिकेशन असतं, तुम्ही म्हणता इथं मल्टिप्लिकेशन काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं, 2 ब्रॅकेट नाही लिहिलं तरी चालतं. 12² a² म्हणजे 12² मायनस b² म्हणजे x² इज इक्वल टू आता पहा 8/36 याचं काय होणार आहे 4 2 8 4 9 36
4च्या टेबलमध्ये 2/9 लक्षात घ्या. देअरफॉर मग काय होणार आहे, -x + x कॅन्सल, 12 आणि 12 किती होतात 24/12चा स्क्वेअर किती आहे 144 आणि -x² ला x² इज इक्वल टू 2/9. पहा 24 × 9 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट, हे ब्रॅकेट दोघं जण असल्यामुळे ब्रॅकेट करायचा, 2 × 144 - x², दोन टर्म असल्या त्याला ब्रॅकेट करायचं एकत्र. आता सोपं तुम्हाला सांगतो, 24 × 9 हे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 डिव्हिजनमध्ये आले, इथं राहिलं 144 - x². ओके, इथं ब्रॅकेट नाही केलं तर याच्या ब्रॅकेटला 1 इथं आले, इथं चला ठीक आहे, एक वेळ ब्रॅकेट. देअरफॉर 2 1s 2, 2 1s 2, 2 2s 4, इथं 12 × 9 आलं, 12 × 12 9 डायरेक्ट लिहू का 108, 12 9 108 इज इक्वल टू 144 - x². आता ब्रॅकेटची गरज नाही, याच्या बाहेर काही नाही म्हणजे 1 असतो आणि 1 जर मल्टिप्लाय केलं तर 1 × 41 144 आणि 1 × x², नाही दिला तरी चालतो इथं ब्रॅकेट. आता ठीक आहे, मल्टिप्लाय केलं समजा. आता लक्षात घ्या काय करूया, देअरफॉर हे -x² इकडे येणार, राईट हे दिस -x² गोज टू लेफ्ट साईड बिकम +x² इज इक्वल टू 144, या साईडला आलं धन झालं, ऋणाचं 144 आणि हे +108 108 इकडे पाठवा -108 x² इज इक्वल टू पहा काय येतं 144 - 108 किती येतात बरं सबट्रॅक्शन 144 - 108, 4 - 8 होत नाही तर 3 झाले, इथं झाले 14 14 - 8 6, 3 - 0 3, 1 - 1 0, 36 आले. आता तुम्हाला माहिती आहे एका बाजूला स्क्वेअर आणि एका बाजूला नंबर असल्यावर दोन्ही बाजू स्क्वेअर रूट काढायचं, x इज इक्वल टू काय येतं स्क्वेअर रूट प्लस किंवा -6 येतं, दोन्ही असतं स्क्वेअर रूट. इथं काय लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. आता पहा काय होईल त्याला कसं की 6चा जरी स्क्वेअर केला तर 6 × 6 काय येतं 36 येतं आणि -6चा जरी स्क्वेअर केला तर -6 × -6 हे पण काय येतं पॉझिटिव्ह 36. म्हणजे याचे दोन स्क्वेअर रूट 36चं स्क्वेअर रूट 6 पण आहे, 36 स्क्वेअर रूट -6 पण आहे. सो x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू -6. बट इकडे काय लिहायचं बट स्पीड कॅनॉट बी निगेटिव्ह नसते स्पीड. म्हणजे इथं -6 आणि 6मध्ये कोणती स्पीड येईल x इज इक्वल टू आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल देअरफॉर x इज इक्वल टू 6 ही व्हॅल्यू घ्यावं लागेल आणि देअरफॉर द स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 km/h. समजलं? हे व्यवस्थित समजून घ्यायचं, गडबड करायची नाही. रफ पुसतो मी, व्यवस्थित लिहून घ्यायचं पॉज करून किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा पद्धतीनं आन्सर. वी हॅव टू लर्न क्वेश्चन नंबर 8. सी व्हॉट इज द क्वेश्चन इज ऑन युअर स्क्रीन. पिंटू टेक्स 6 days more than those Nishu to complete certain work. हे पहा पिंटूला 6 दिवस जास्त लागतात निशूपेक्षा काम करण्यासाठी. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इन 4 days. पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. मग निशूचे जर x असतील तर पिंटूचे डेज किती असतील नंबर ऑफ डेज x + 6 असं असेल बरोबर. त्याच्यानंतर ते दोघं मिळून 4 दिवसात काम पूर्ण करतात. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. दोघं मिळून जर एकत्र काम केलं तर त्यांना 4 दिवसात काम करतात बरोबर. नाहीतर कमी अधिक दिवस लागतात. प्रत्येकाला सारखं काम कसं होईल आलं लक्षात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. हाऊ मेनी डेज वुड इट टेक किती दिवस लागतील त्यांना
टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. जर त्यांनी एकट्यानं काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील असा प्रश्न आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाला किती दिवस लागतील. आता लक्षात घ्या, क्वेश्चनचा मिनिंग कळाला की प्रत्येकाला निशूला किती दिवस अलोन एकट्यानं काम केलं तर किती दिवस लागतील आणि पिंटूला किती लागतील. निशूला कमी दिवस लागतात. पिंटू टेक्स 6 days मोर असा क्वेश्चनची स्टार्टिंग आहे. दॅन निशू, दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट द सर्टन वर्क. ते एखादं काम पूर्ण करण्यासाठी पिंटूला 6 दिवस जास्त लागतात निशूपेक्षा. आता लक्षात घ्या कसं कन्सिडर करायचं आहे. निशू कमी दिवस कोणाला लागतात, निशूला लागतात, बरोबर. तर निशूचे कन्सिडर करायचे आपल्याला. लेट निशू टेक्स x days, लेट निशू टेक्स x days, हे x आहे, x days टू complete द वर्क. ते काम पूर्ण करा. लेट निशू टेक्स x days टू कम्प्लीट द वर्क. तर ते एखादं काम पूर्ण करण्यासाठी विशिष्ट तर त्याला x days लागतात. मग पिंटूला 6 days जास्त लागतात. पिंटू टेक्स 6 more days. क्वेश्चन तुमच्या समोर आहे, बरोबर. देअरफॉर पिंटू टेक्स किती दिवस, त्याचे 6 दिवस जास्त म्हणजे काय, x plus 6 days टू complete सेम वर्क. तेच काम पूर्ण करण्यासाठी पिंटूला जास्त दिवस लागतात, निशूला कमी दिवस लागतात. निशू कमी दिवसातच पूर्ण करतो. निशूमध्ये जास्त कॅपॅसिटी आहे तर पिंटूला 6 दिवस जास्त लागतात. पिंटू टेक्स x plus 6 म्हणजे याला x तर याला x plus 6 days टू कम्प्लीट द वर्क. आता आपल्या सगळ्यांचं एका दिवसातलं काम, याचं 1 day मधलं काम आणि याचं एका दिवसासाठी निशू you have to consider the work of 1 day. So therefore work done म्हणजे झालेलं काम. वर्क डन बाय निशू in 1 day, एका दिवसाचं काम काय असेल बरं, तर 1/x. तुम्हाला असं कळालं नसेल की एका दिवसातलं काम, वर्क म्हणजे काम झालेलं, वर्क म्हणजे काम, डन म्हणजे झालं बाय निशू एका दिवसात इन 1 day 1/x. टोटल नंबर ऑफ डेज किती लागतात, निशू टेक्स x days टू कम्प्लीट द वर्क. काम पूर्ण करण्यासाठी, कम्प्लीट म्हणजे पूर्ण करण्यासाठी x days. मग इथं एका दिवसातलं काय होणार आहे 1/x. तुम्हाला वाटेल 1/x कसं काय आलं. सपोज इथं तुम्हाला एक काम सपोज 5 days 5 दिवसात पूर्ण करतात, त्याचे 5 इक्वल पार्ट दररोज सारखं काम करायचं. 1 2 3 4 आणि 5. हे 5 days 1 2 1 2 3 4 5 days काम करायचं. म्हणजे 5 days लागण्यासाठी एका दिवसाचं हे काम आहे तर याला काय म्हणतात 1/5. दुसऱ्याला पण काय म्हणतात 1/5. थर्डला 1/5. फोर्थला 1/5 आणि फिफ्थला सुद्धा 1/5. म्हणजे 1/5 एका दिवसाचं काम म्हणजे 1/5. आलं लक्षात. हे दुसऱ्या दिवसाचं 1/5. प्रत्येक दिवशी सारखं काम 1/5 1 2 3 4 5 टाइम्स मध्ये घेतलं तर काय होतं बरं 1 2 3 4 आणि 5. तर हे किती येतं 1 2 3 4 5. हे बघा डिनोमिनेटर सेम आहे. मग 5 ॲज इट इज लिहिला आणि 1 2 3 4 5 म्हणजे 5 1 5 1 वर्क विल कम्प्लीट असं लिहितं. 5 पैकी 1 एका दिवसाचं काम 1/5 न दाखवतं. लक्षात. आता तसं याला काय म्हणलं वर्क डन बाय निशू इन 1 day इज इक्वल टू 1/x. तसं वर्क डन बाय पिंटू इन 1 day एका दिवसातलं इन 1 day. तर एका दिवसातलं पिंटूचं काम काय असेल
मग इथं 5 डेज होतं तर 1/5 केलं. इथं एक्स डेज होतं तर निशू टोटल कंप्लीट किती दिवसात करत होता एक्स डेजला, तर 1/x लिहिलं. आणि हा पिंटू पिंटू टेक्स x+6 डेज. मग एका दिवसाचं काय होईल 1 टोटल दिवस किती काम करायला लागेल कंप्लीट पूर्ण करायला 1 ते डिनोमिनेटर लिहायचं नंबर ऑफ डेज. इथं 5 डेज लागायला तर मग 1/5 घेतलं. एका दिवसाचं काय एका दिवसाच्या वरून काढायचं आपल्याला, बरोबर. सो वर्क डन बाय पिंटू इन 1 डे इज इक्वल टू 1 पिंटूचे नंबर ऑफ डेज किती लागतात कंप्लीट करायला, तिथं खाली तेवढे x+6 डेज. ओके, हे वर्क डन बाय पिंटू इन 1 डे. ओके, देअरफॉर हे एका दिवसात एवढा 1/x करेल निशू, आणि पिंटू इन 1 डे किती काम करेल 1/x+6. अंडरस्टँड. टेक असं लिहू आपण, बट बोथ टेक 4 days to complete but both take 4 days to complete the work together. लक्षात घ्या काय स्टेटमेंट आहे, बोथ टेक 4 days टू कंप्लीट द वर्क टुगेदर. जर दोघांना मिळून एकत्र, बोथ टेक 4 days टू कंप्लीट द वर्क टुगेदर, एकत्र मिळून दोघांना काम जर केलं तर ते दोघं मिळून किती दिवसात काम करतील 4 दिवसात पूर्ण करतील, असा क्वेश्चनमध्ये गिव्हन आहे. हे स्टेटमेंट काय आहे बेटा, हे गिव्हन आहे, इथं गिव्हन लिहितो. ओके, आता पहा नाव देअरफॉर आता ह्या दोघांना मिळून एका दिवसात वर्क डन बाय बोथ इन 1 डे कसं करावं लागेल. देअरफॉर वर्क सगळ्याचं 1 डे सोबत कन्सिडरेशन करायला आपण 1 डे पर्यंत. वर्क डन बाय बोथ म्हणजे दोघांना मिळून इन 1 डे, बोथ इन 1 डे इज इक्वल टू एका दिवसातलं किती असेल मला सांगा. तो 4 डेजमध्ये काम करायला 1 2 3 आणि 4 1 2 हे पहा 1 2 3 4 डेजमध्ये करायला. मग एका दिवसाचं काम काय असणार आहे 1/4. 1 डेचं याचं सुद्धा आता सांगितलं 1/4, याचं 1/4, ह्याचं प्रत्येक दिवस आपण 1/4, हे प्रत्येक दिवसाचं काम 1/4. या सगळ्यांची 4/4 म्हणजे काय येणार आहे 1 येणार आहे. यांची जर ॲडिशन केली तर 1 2 3 4/4 म्हणजेच काय 1 वर्क कंप्लीट होणार आहे. ओके, तर एका दिवसाचं वर्क आहे वर्क डन बाय बोथ इन 1 डे, तर 4 डेजमध्ये करतील ना पूर्ण. तर एका दिवसाचं काम काय असेल फर्स्ट पार्ट ऑफ 1 ऑफ 4 एका दिवसाचं 1/4. ओके, वर्क डन बाय बोथ इन 1 डे इज इक्वल टू 1/4 वर्क एवढं कंप्लीट करतील. ओके, आता बोथ या शब्दाचा वर्क डन बाय बोथ म्हणजे दोघं मिळून ना. आता फ्रॉम द गिवन कंडिशन लक्षात घ्या, हे काम एका दिवसाचं हे दोघांना मिळून तर त्यांना एवढं काम कंप्लीट करतील, बरोबर. हे नंबर ऑफ वर्क आणि हे नंबर ऑफ वर्क, याचं निशूचं वर्क आहे हे एवढं पार्ट आणि एवढं पार्ट, आणि 4 दिवसापैकी एवढा पार्ट ते त्या वर्कचा पूर्ण करतील 1/4 एवढं वर्क. फ्रॉम द गिवन कंडिशन, आता गिवन कंडिशननुसार लिहू आपण कंडिशन. फ्रॉम द गिवन कंडिशन काय करणार आहेत, निशूज वर्क इज व्हॉट, दोघांची ॲडिशन, ह्या दोघांची ॲडिशन, तर एवढं काम दोघं मिळून पूर्ण करतील. हा पार्ट 1 + x 1/x प्लस 1/x+6 इज इक्वल टू 1/4. सगळ्यांचं 1 डे आणि 1 डे एवढा पार्ट कंप्लीट केला, बरोबर ना. एका दिवसातलं दोघं मिळून 1/4, 4 दिवसात करतील म्हणून एका दिवसात दोघं मिळून किती करतील 1/4. हे दोघांची ॲडिशन एवढी आहे. हे लेफ्ट हँड साईड हे दोघांचं वर्क आहे, वर्क डन बाय निशू इन 1 डे 1/x आणि प्लस वर्क डन बाय पिंटू इन 1 डे इज इक्वल टू 1/x+6. या दोघांची ॲडिशन मिळून 4 पैकी 1 दिवस 1/4 एका दिवसातलं सगळं 1 डेचे आपल्याला कन्सिडर कर. नाव वी हॅव टू सॉल्व दिस, काही अवघड नाही. देअरफॉर इथं तर माहिती आहे तुम्हाला क्रॉस करायचं असतं 1 × x+6 प्लस 1 × x अपॉन डिनोमिनेटर साईड मल्टिप्लिकेशन, ते काय होणार आहे
झू बाळा झू रे झू असं एक्स इंटू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 6 इज इक्वल टू 1/4. लुक ॲट हिअर. आता पहा सोडू याला. देअरफॉर एक्स 1 जा एक्स 6 1 6 राईट आणि एक्स 1 चा एक्स अपॉन एक्स इंटू एक्स काय आलं एक्सचा स्क्वेअर प्लस 6 इंटू एक्स काय आलं 6x इज इक्वल टू 1/4. एक स्टेप करतो फक्त मी. एक्स आणि एक्स हे किती झाले एक्स प्लस एक्स 2x ओके आणि प्लस 6 जशाला तसं प्लस 6 ॲज इट इज अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 6x जशाला तसं एक्स स्क्वेअर प्लस 6x ओके इज इक्वल टू 1/4 ओके. नाव सी देअरफॉर आता याचं इथं फक्त क्रॉस करायचं ह्या अखत्रा आहे. इथं डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं नाही. इथं जसं केलं इथं ॲडिशन होतं म्हणून केलं. इथं इक्वल टू साईन असलं फक्त क्रॉस करायचं. बघा काय होईल मग 4 इंटू 2x प्लस 6 और 4 इन ब्रॅकेट और 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 6x हे ब्रॅकेटमध्ये केले. दोघं असल्यावर कंस करतो. चलो नेक्स्ट स्टेप 4 2 जा 8x आणि 4 6 जा 24 इज इक्वल टू 1 इंटू एक्स स्क्वेअर आणि 6x 1 जा 6x ओके. नाव सी देअरफॉर आता पहा काय करणार आहोत इक्वल टू आपण ही लेफ्ट साईड इक्वल टू राईट साईड आहे ना यालाच काय म्हणू आपण राईट साईड इज इक्वल टू ही राईट साईड मी याच ठिकाणी लिहितो एक्स स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू लेफ्ट साईड 8x प्लस 24 काही फरक पडत नाही. याचा अर्थ हा आहे म्हणजे याचा अर्थ हा आहे ओके. आता पहा एक्स स्क्वेअर प्लस 6x हे प्लस 8x इकडे आणा मायनस 8x आणि हे प्लस 24 पण इकडे आणा मायनस 24 इज इक्वल टू 0. बघा देअरफॉर एक्स स्क्वेअर आता ह्यांचं काय 8x मायनस 6x काय येतं 2x बिगर नंबर साईन मायनस 2x ओके मायनस 24 ॲज इट इज. आता फर्स्ट आणि सेकंडचं माहिती तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं एक्स स्क्वेअर इंटू मायनस 24 यांचं काय येतं मायनस 24 एक्स स्क्वेअर. प्रोडक्ट तुम्हाला मायनस 24 एक्स स्क्वेअर पाहिजे आणि त्याची सबट्रॅक्शन तुम्हाला पाहिजे 2 6 4 जा मायनस 2 पाहिजे ना मग बिगर नंबरचं साईन मायनस इथं फक्त एक्स पाहिजे मायनस 6x प्लस 4x ओके. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0 दोन दोनचे ग्रुप करा. चला लक्ष द्या. मग देअरफॉर एक्स इक्वल एक्स इन ब्रॅकेट एक्स कॉमन घेतला मध्ये राहिला एक्स मायनस 6x आहे 6 राहील हे धिस एक्स वी टूक आउटसाईड सो नो नीड टू राईट इन साईड बाहेर घेतला मध्ये लिहायची गरज नाही एक CXला इथं एक स्क्वेअर होता म्हणून एक बाहेर आला आणि एक मध्ये राहील ओके प्लस 4 इन ब्रॅकेट एक्स विल रिमेन इनसाइड आणि 4 हाऊ मेनी इज इक्वल टू 24 4 6 जा 24 प्लस इंटू विच साइन इज इक्वल टू मायनस प्लस मायनस मायनस ओके. सो सेम ब्रॅकेट इज हियर ओके this is same bracket okay is equal to 0. So x minus 6 in one bracket and another bracket well what it will be x plus 4 is equal to 0 understand. आता पहा therefore it means that x minus 6 is equal to 0 or x plus 4 is equal to also 0. Now see x minus 6 x is equal to plus 6 minus 6 0 plus 6 होईल or x हे प्लस 4 तिकडे पाठवा मायनस 4. आता तुम्हाला डेज काढायचे तर डेज इकडं पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह बट डेज कॅन नॉट बी निगेटिव्ह बट डेज कॅनॉट बी निगेटिव्ह देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 6 येणार आहे. नंबर ऑफ डेज असं लिहू वाटलं नंबर ऑफ डेज टेकन बाय निशूचे किती कन्सिडर केलेले आपण एक्स इज इक्वल टू एक्स कन्सिडर केला एक्स डेज टू कम्प्लीट द वर्क इज इक्वल टू 6 अँड नंबर ऑफ डेज टेकन
टेकन बाय पिंटू इज इक्वल टू एक्स प्लस 6 केलं ना पिंटूचं, म्हणजे काय 6 + 6 दॅट इज 12. ओके, therefore number of days taken by Nishu and Pintu are 6 days and 12 days. Nishula 6 and 12 days to complete that work alone respectively म्हणजे अनुक्रमे. ओके, इन दिस वे यू कॅन राईट. सो अशा पद्धतीनं ते गणित होतं, थोडंसं मोठं आहे, समजून घेतलं आहे, अशा पद्धतीनं ते झालेलं आहे. ओके, टुडे विल स्टॉप हिअर. व्यवस्थित समजून घ्या, पॉज करून किंवा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या.